म्हणतो माझे प्रश्न आज अतिशय टोकदार असणार आहेत, कारण त्याची उत्तर सुद्धा तिकडे तितकीच टोकदार तुमच्याकडून येणार आहेत, याच्यात मला कुठलीही शंका नाहीये. माझा थेट सवाल आहे, मराठा आरक्षण काल 10% जाहीर झालं. ते आरक्षण जाहीर होण्याच्या आधी तुम्ही म्हणत होतात की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका. ठीक आहे, तुमची ओबीसींची ही मागणी होती की ओबीसी मधून आरक्षण देता कामा नये. ती मागणी मान्य केली आणि वेगळं आरक्षण 10% दिलं गेलं. ते 10% वेगळं आरक्षण दिल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या आरक्षणाच्या विरोधात आहात. हे असं का? तुमचा मराठा समाजाला विरोध आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे, मराठा समाजातल्या सामान्य माणसाला आरक्षण मिळूच नये ही तुमची भावना, भूमिका आहे का? खरं तर या महाराष्ट्रामधल्या सर्व 12 करोड जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि तमाम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना, सामाजिक विचारवंतांना, तज्ज्ञांना माझा असा सवाल आहे की महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की हे राज्य पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं म्हणजेच समतेचं तत्व डोळ्यासमोर ठेवून चालणारं महाराष्ट्र म्हणून इतर घटक राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची ओळख आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये आरक्षण हे का दिलं गेलंय, कशासाठी दिलं गेलंय, कुणाला दिलं गेलंय, याच्या मागं खूप मोठी व्यापक भूमिका फुले शाहू आंबेडकर या आपल्या महामानवांची राहिलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण झाली. या कालावधीमध्ये आपले शासक, आपण वी द पीपल ऑफ इंडिया, आपल्या घटनेच्या सरनाम्यामध्ये आपण काय म्हणतो की इथल्या व्यवस्थेमधल्या, समाज व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक न्याय पोचला पाहिजे आणि त्या नागरिकाला आम्ही या भारताच्या एक सशक्त लोकशाहीचे नागरिक आहोत अशा पद्धतीचं विलिंगनेस, विन विन सिच्युएशन त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि गेल्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्या घटकांना, ज्या समूहांना, मी व्यक्ती बोलत नाही, जात बोलत नाही, समूहांना या समाज व्यवस्थेनं मानवतेची भूमिका नाकारली, त्यांना गावगाड्यातलं समाज व्यवस्थेतलं दुय्यम नागरिकत्व दिलं, दुय्यम वागणूक दिली, त्यांना शारीरिक श्रमाची कामं करायला लावली, स्वच्छतेची कामं करायला लावली. मग त्यामध्ये SC शेड्यूल कास्ट, ST शेड्यूल ट्राईब्स, OBC अदर बॅकवर्ड क्लासेस, VJNT, SBC मुस्लिम समाजामधले OBC, या सगळ्या लोकांना सामाजिक न्यायासाठी रिझर्वेशन दिलं गेलंय. रिझर्वेशन या शब्दाचा अर्थ आर्थिक उन्नती नाही. रिझर्वेशन या शब्दाचा अर्थ लाभाची योजना नाही. रिझर्वेशन म्हणजे गुणवत्तेशी तडजोड नाही, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून या सर्व वर्गाला सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणणं, त्यांना समानतेची वागणूक देणं, एका लाईनवरती आणणं, हा उद्देश आरक्षणाचा आहे. मान्य, आरक्षणाचा हा उद्देश आहे. तुम्हाला वाटतं याच्यामध्ये मराठा समाज बसत नाही? निश्चित, कारण मराठा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा असा आहे, गेल्या शेकडो वर्षाचा स्पॅन ज्यावेळी या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झालं तर महाराष्ट्रामधलं राजकारण, महाराष्ट्रामधलं समाजकारण, महाराष्ट्रामधलं एक जी प्रेस्टिजियस व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये मराठा समाज हा रूलर म्हणून राहिलेला आहे, शासक म्हणून राहिलेला आहे. किती टक्के? त्याची मराठा समाज, पूर्ण मराठा समाज शासक राहिलाय की मराठा समाजातला एक वर्ग शासक म्हणून राहिलेला? मराठा समाज म्हणून ज्यावेळी आपण कॉन्सेप्ट पाहतो, 96 कुळी मराठे म्हणून आपण ज्यावेळी पाहतो, सरदार, वतनदार, या महाराष्ट्रामधल्या समाज व्यवस्थेमधल्या गावगाड्यामधला पाटील, सरदार, वतनदार, गावडा, चौगुला, सरदेशमुख, कुलकर्णी, या सगळी ही जी नावं आहेत, ही नावं मला वाटतंय मराठा समाजाची शासक म्हणून राहिलेली आहेत. आणि मग मराठा समाज जर बॅकवर्ड झाला असेल, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 78 वर्षाच्या कालावधीमध्ये अशी काही परिस्थिती ओढावली की या परिस्थितीमध्ये मराठा पिछेडला गेला आणि OBC पुढे गेले, अशी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे का? तर याचं उत्तर या महाराष्ट्रामधल्या अनेक आयोगांनी, अनेक समित्यांच्या अभ्यासाला, सुप्रीम कोर्टापासून, हायकोर्टापासून सगळ्या लोकांनी महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं आहे की जे सामाजिक मागासलेपण म्हणजे आरक्षणाचं मूलभूत तत्व आहे आणि या तत्वाला माझा विरोध आहे. ठीक आहे, तुमचा तत्वाला विरोध आहे. मी तुमचा एक मुद्दा तुमच्याच बोलण्यामध्ये आता आला, मी तो लिहिला. तुम्ही समतेच्या मूल्याबद्दल बोललात.
समतेचं मूल्य काय सांगतं? समपातळीवर सगळे जण येणं गरजेचं आहे. तुम्ही त्या समाजातल्या वेगवेगळ्या वर्गाबद्दल बोललात. याच मराठा समाजामध्ये ऊसतोड कामगारांचे बेहाल आहेत. याच मराठा समाजात माथाडी कामगार आज तुमच्याच परिसरातून मुंबईमध्ये आला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी. याच मराठा समाजातला शेतमजूर आज लोकांच्या शेतावर काम करतो. याच मराठा समाजातल्या महिला घरकाम आज शहरांच्या घराघरामध्ये करतायत. यांना समतेचं तत्व लागू होत नाही. यांना समता नको आहे. यांना समतेनं वागवलं नाही पाहिजे. त्यांना साथ नाही दिली पाहिजे आरक्षणाची. तुम्ही जे मला आत्ता प्रश्न विचारले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आर्थिक कारणांची आहेत, सामाजिक मागासलेपणा संदर्भात नाही आहेत. मला सांगा, ऊसतोड कामगारांना कुठलं सामाजिक स्थान आहे समाजामध्ये? हे बघा, आज आज माथाडी कामगारांना कुठलं सामाजिक स्थान आहे? हे बघा, या व्यवस्थेमध्ये रिझर्वेशन पॉलिसी ही ज्या समाज व्यवस्थेमध्ये ज्याला हीनतेची वागणूक दिली जाते, तुच्छतेची वागणूक दिली जाते. आज घरकाम करणाऱ्या महिलांना कुठलं मानाचं पान दिलं जातं? मानाचं पान, हे बघा, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजावरती तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती आलेली असू शकते, परंतु त्याची कारणं, माझा मुद्दा तोच आहे. जर आज मराठा समाजावर तशी परिस्थिती आलेली असेल तर त्या समाजाला आरक्षण का नाही? आरक्षण हे सामाजिक मागासलेल्यांसाठी आरक्षण आहे. आणि मग तुम्ही जी कारणं सांगितली त्याच्यावरती आपल्या या घटनेमध्ये कलम 38, कलम 39, कलम 41, कलम 46 या सर्व कलमांमध्ये शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेल्यांसाठी तरतुदी करण्याचे अधिकार आपल्या संविधानानं इथल्या व्यवस्थेला दिलेले आहे. बरोबर. आणि मग ही सर्व कलम इग्नोर करायची आणि आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, ही जी मागणी आहे ही अवास्तव मागणी आहे. मग दिलं ना, वेगळं दिलं, मग त्यालाही विरोध. हो, वेगळं दिलं, वेगळं जरी तुम्ही ते रिझर्वेशन दिलेलं असलं तरी ते रिझर्वेशन शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण आणि शैक्षणिक मागासलेपण, दोन्ही मागासलेपण हे सर्कमटन्सेसमध्ये आल्याशिवाय हे रिझर्वेशन होऊ शकत नाही. फक्त सामाजिक मागास असूनही चालणार नाही आणि शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये मागास असूनही चालणार नाही. ज्यावेळी ह्या दोन्ही गोष्टीवरती तुम्ही चालतात त्याचवेळी तुम्हाला हे सामाजिक मागासलेपण प्रूव्ह होतं आणि आरक्षणाच्या पॉलिसीमध्ये तुम्ही येतात. मनोज जरांगे यांचं सध्याचं आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे, त्यांना मराठा समाजाला आता 10% आरक्षण दिलं. ते टिकेल की नाही याच्याबद्दलचा संभ्रम अनेकांच्या मनात आहे, कारण 2 वेळा ते टिकलेलं नाही म्हणून एक वेगळा संशयाची भावना अनेकांच्या मनात आहे. आणि मनोज जरांगे म्हणतायत की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. आज मराठा समाजाची लोकसंख्या 32% आहे. 32% समाज जर 19% आला तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? तुम्हाला वाटतं का की ओबीसीमधल्या आणि मराठा समाजातल्या सुद्धा लोकांवरती याचा अन्याय होईल म्हणून तुमचा विरोध आहे, की मराठा समाज म्हणून विरोध आहे? विरोध नेमका कशाला आहे? ओबीसी विजयंती एसबीसी यांचा क्वांटम माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60% दरम्यानचा आहे. आणि याच्यामध्ये जाती उपजातीसह 492 जाती आहेत. आणि मग ह्या 492 जाती कोण मायक्रो आहेत, कोण मेजर आहेत, काही जातींचे पॉकेट्स आहेत. माळी, धनगर, वंजारी, लिंगायत वगैरे, तेली यांचे काही काही ठिकाणी पॉकेट्स आहेत. परंतु जो मायक्रो घटक आहे, ज्याला पंचायत राजमध्ये रिझर्वेशन दिलं गेलं आहे, आणि मग हे पंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आत्ता इथं यांचा 1994 पासून इम्प्लिमेंट झाल्यापासून कुठंतरी एखादा नगरसेवक, कुठंतरी एखादा नगराध्यक्ष, कुठंतरी एखादा महापौर, एखादा सभापती दिसतोय. आणि सामाजिक प्रतिनिधित्वासाठी जे रिझर्वेशन दिलं गेलं आहे त्यांच्या तुलनेमध्ये जर मराठा कम्युनिटी जर ओबीसीमध्ये आली, की ज्या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व शिक्षणामधलं असेल, नोकऱ्यामधलं असेल, पंचायत राजमधला असेल, राज्याच्या कायद्याच्या सभागृहामधला असेल, वरिष्ठ सभागृहामधला असेल, देशाच्या संसदेमधला असेल, देशाच्या वरिष्ठ सभागृहामधला असेल, किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरील असेल, किंवा DCC बँका असतील, चिलिंग प्लांट असतील, साखर कारखानदारी असेल, कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, या सर्व सेक्टरमध्ये मराठा कम्युनिटीची तुम्ही जी काही पर्सेंटेज सांगितलं, या पर्सेंटेजपेक्षा 2 पट 3 पट प्रतिनिधित्व आहे. आणि मग एवढं प्रतिनिधित्व असल्यानंतर लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंटेशन ही सर्व प्रोसेस तुमच्या हातामध्ये असल्यानंतर तुम्ही मागास कसे? आणि मग जर कोण त्यामधून जर आर्थिकदृष्ट्या मागास राहिले असतील तर त्याला जबाबदार कोण? आणि म्हणून मग जरांगे पाटलांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. परिस्थिती असू शकते गरीब, असू शकतात ऊसतोड कामगार, असू शकतात माथाडी कामगार, पण त्याच वेळी या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, विजयंती, एसबीसी मधल्या लोकांची परिस्थिती काय आहे?
म्हणून आत्ताच्या सुक्रे समितीनं जो अहवाल तयार केला हा फक्त मराठा आणि ओपन कम्युनिटीचा केला. एक त्यालाही तुमचा विरोध आहे? विरोध आहे. का विरोध आहे? स्टेट बॅकवर्ड कमिशनचा मेंबर म्हणून हा, ज्यावेळी एखाद्या कम्युनिटीचं सामाजिक मागासलेपण तपासण्यासंदर्भात शासनाचा टीओआर आम्हाला प्राप्त होतो किंवा मागासलेपण तपासा असं सांगितलं जातं, त्यावेळी आमची एक मेथडॉलॉजी, संविधानिक तत्व आहेत की महाराष्ट्राच्या सरासरीच्या, नॉट ओनली ओपन, नॉट ओनली मराठा कम्युनिटी, महाराष्ट्रामधल्या टोटल कम्युनिटीची एज्युकेशनची सरासरी, महाराष्ट्रामधल्या टोटल कम्युनिटीचं महिलांचं शारीरिक श्रमाचं प्रमाण, महिलांचा एज्युकेशनमधला कट ऑफ, टेक्निकल एज्युकेशन घेतात का, त्यांच्या आरोग्याच्या समस्या काय आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, याची एक महाराष्ट्राची सरासरी काढली पाहिजे. नॉट ओनली मराठा आणि नॉट ओनली ओपन. जर मराठा समाजामधली काही लोक ही ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील किंवा धुनी भांड्याचं काम करत असतील, त्यावेळी या महाराष्ट्रामधल्या विजयंती अ ब क ड प्रवर्गामधली माणसं, त्यांच्या गरिबीचं प्रमाण काय असेल? हा इम्पेरिकल डेटा, हा शाही डाटा रूलर म्हणून, शासक म्हणून, मुख्यमंत्री म्हणून किंवा मंत्रिमंडळ म्हणून जर आमच्या डायसवरती येणार नसेल, महाराष्ट्राची सरासरी जर आमच्या डायसवर येणार नसेल, शिक्षण आणि नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व कुणाचं किती आहे हा तौलनिक अभ्यास जर आमच्या डायसवरती येणार नसेल, तर मला वाटतं ती न्यायाची भूमिका होणार नाही. मग तुम्ही राजीनामा का दिला? राजीनामा तुम्ही होतात हा आयोग, या आयोगावर तुम्ही काम करत होतात, या आयोगावर जे कायदेशीर होतं ते करण्याची तुमची जबाबदारी होती. येस, जबाबदारी. मग तुम्ही राजीनामा का दिला? येस, जबाबदारी होती. मुख्यमंत्र्यांचा टीओआर प्राप्त झाल्यानंतर माझ्या आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंदराव निरगुडे यांच्यासह आमच्या मेजर आयोगामधल्या सदस्यांनी ही भूमिका घेतली होती की महाराष्ट्रामधला एंटायर सर्वे झाला पाहिजे. मराठा समाजामध्ये गरिबी असू शकते, मराठा समाजामध्ये 20 एकराची जमीन 2 एकरावर आलेली असू शकते, पण माझ्या विजयंती मधला कुडमुड्या जोशी, मेडंग्या जोशी, माझ्या गावगाड्यामधल्या गुन्हेगार जमाती, माझ्या गावगाड्यामधले बेरड बेडर रामोशी, माझ्या गावगाड्यामधला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी, गावगाड्यामधला परीट गुरव घडशी, गावगाड्यामधला बेरड बेडर रामोशी, गावगाड्यामधला नाभिक सुतार लोहार कुंभार, गावगाड्यामधल्या मुस्लिम समाजामधले ओबीसी एसबीसी मधले लोक, कोळी समाजामधला पानकोळी सोनकोळी, जे समुद्र किनाऱ्यावरती काम करतात, शारीरिक श्रमाचं काम करतात, या लोकांचं गरिबीचं प्रमाण तुम्ही ठरवणार आहात की नाही? त्यांच्या गरिबाची व्याख्या काय आहे हे तुम्ही पाहणार आहात की नाही? फक्त मराठा कम्युनिटी मधल्या मुख्यमंत्र्यांचा दबाव होता, निश्चित होता. म्हणून आम्ही हा आग्रह धरला, एंटायर महाराष्ट्राचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला पाहिजे. हे काम लेंदी आहे, हे लिटरेचर तपासलं पाहिजे. सामाजिक मागासलेपणाचा समजा 100 गुणांचं ज्यावेळी आपण गुणांकन करतो त्यावेळी संविधान असं सांगतं, सोशल बॅकवर्डनेसचा पॅरामीटर्स असे सांगतात की पहिले 50 गुण दोज आर सोशली बॅकवर्ड, त्यानंतरचे 25 गुण त्या बॅकवर्डनेसपणामुळं शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटवरती काय परिणाम झाला, आणि त्या सामाजिक मागासलेपणामुळं शिक्षण आणि नोकऱ्यावरती झालेला परिणाम आणि त्या 75 गुणांचा त्यांच्या आर्थिक उन्नती अवनतीवरती झालेला परिणाम, हे सगळं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे राहून करू शकला असता? करू शकत होतो आम्ही, तो आग्रह धरला होता. आणि मग इथल्या शासनाला हे आपलं ऐकत नाही. कोण शासन म्हणजे कोण? शासन म्हणजे शासन करते मुख्यमंत्र्यांपासून, मंत्रिमंडळांपासून, संबंधित खात्याच्या मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत, या सगळ्यांचा एका ठराविक लिमिटेड कालावधीमध्ये हा सर्वे होणं त्यांना अपेक्षित होतं. आम्ही सांगू त्या पद्धतीनं क्वेश्चनर तुम्ही द्या, आम्ही सांगू त्या पद्धतीनं तुम्ही सर्वे करा. हा गंभीर आरोप करताय तुम्ही. निश्चित मी जबाबदारीने आरोप करतोय. ज्यावेळी आम्ही आग्रह धरणं, हे बघा आयोगाला टीओआर देणं हे शासनाचं काम आहे, निश्चित. येस, आय रिस्पेक्टेड दॅट. त्याचबरोबर आयोगाच्या निवडी करणं हेही शासनाचं काम आहे. पण एकदा तुम्ही टीओआर दिल्यानंतर ते काम कशा पद्धतीनं झालं पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार हा त्या आयोगाचा आहे, त्या आयोगाच्या अध्यक्षांचा आहे. म्हणजे आधी ठरलं होतं मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय, असाच हेतू या महाराष्ट्रातल्या शासकांचा होता. आणि आम्ही ज्यावेळी एंटायर सर्वेचा आग्रह धरला, आम्ही ज्यावेळी निपक्ष पद्धतीनं काम करण्याचा आम्ही आग्रह धरला, त्यावेळी आम्हाला शो कॉज नोटिसा काढल्या गेल्या. आणि शो कॉज नोटिसा काढल्यानंतर ज्यावेळी एखाद्या स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या मेंबरला ज्यावेळी तुम्हाला काढायचं असतं त्यावेळी त्यांना पुरेसा वेळ द्यावा लागतो, त्यांचं म्हणणं ऐकावं लागतं. त्याच वेळी तुम्ही त्या संविधानिक आयोगावरच्या एखाद्या सदस्याला तुम्ही कमी करू शकता. परंतु आम्हाला नोटिशीला उत्तर द्यायला सुद्धा माझ्यासाठी एकच दिवस उरलेला होता. ठीक आहे.
एक तुमची ह्या सगळ्या प्रक्रियेमधली भूमिका आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ऐकलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून ऐकली. तुम्ही सुद्धा तुमच्या समाजासाठी म्हणा किंवा तुमच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी तुम्ही आतापर्यंत बोलत आलेला आहात, त्याच्यासाठी उभं राहिलात. मनोज जरांगे पाटील सुद्धा त्यांच्या समाजासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी मैदानात उभे राहिलेले आहेत. पण तुमच्यासारखे व्यक्ती सातत्यानं असं का म्हणतात, त्यांची लायकी का काढतात, त्यांच्यावर टीका का करतात, काय नेमकं कारण आहे? खरं तर जरांगे साहेबांच्या मागण्या रास्त असू शकतात. हम्म, या संविधानानं या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन उभं करायचा, मागण्या करण्याचा अधिकार जरूर दिलेला आहे. हम्म, परंतु आर्थिक कारणं सांगायची आणि सोशली बॅकवर्डनेस म्हणजे सामाजिक न्याय देण्यासाठी जे रिझर्वेशन दिलं गेलंय त्यामधून मागणी करायची, हे कॉन्ट्रास्ट आहे, ही विरोधाभासी आहे. हम्म. म्हणून एखाद्या चळवळीचं नेतृत्व कोण करतं याच्यावरती त्या चळवळीची दिशा आणि चळवळीचं यश अवलंबून असतं. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे मला असं म्हणायचंय की आजपर्यंत या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर चळवळीचं नेतृत्व करणारी माणसं अभ्यासक होती, विचारवंत होती, तेवढा अवेअरनेस असणारी होती, संविधानाची तत्व मानणारी होती, एकमेकाचा रिस्पेक्ट मानणारी होती, कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी होती, आणि आपलं आंदोलन कुठल्या दिशेला घेऊन जायचंय आणि रिझल्ट कशामध्ये आहे याचा आवाका असणारे आजपर्यंतचे नेते होते. परंतु जरांगे पाटलांची दररोजची बदलणारी भूमिका, हम्म. एकदा गुलाल लावला जातो, एकदा डीजे वाजवला जातो, एकदा यशस्वी म्हणून सांगितलं जातं, हे जे काही या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे असंविधानिक आहे. इथली व्यवस्था चॅलेंज करणार आहे, इथल्या शासनास वेठीस धरणार आहे, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेला वेळोवेळी चॅलेंज करणारी भूमिका जरांगे पाटलांच्या तोंडून येते. म्हणून मी त्यांना त्या गोष्टी त्या शब्दात मी त्यांना ओबीसी नेत्यांची भाषा कुठं कायद्याला धरून होती? ही रिॲक्शन होती. ज्यावेळी जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं आउटपुट हे होतं की बीडसारख्या परिसरामध्ये लोकप्रतिनिधींची घरं सुद्धा जाळण्यात आली, त्यांच्या प्रॉपर्टीना लक्ष केलं गेलं, ओबीसी मधल्या कार्यकर्त्यां ते तर बोलत नव्हते. हम्म. त्यानंतर रिॲक्शन, त्यानंतर या महाराष्ट्रातले एक मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ ते तिथं व्हिजिटला गेले आणि त्यानंतर रिॲक्शन होती. त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ते बोललेही असतील, मी समर्थन नाही करत, परंतु ऍक्शन रिॲक्शन ही व्यवस्थेमध्ये उमटते. ठीक आहे ना, ऍक्शन रिॲक्शन मध्ये एक सामान्य माणूस म्हणून मी हा प्रश्न विचारतोय, जो सामाजिक बंध या महाराष्ट्रामध्ये आजवर होता, मराठा ओबीसी गावगाड्यातला एकमेकांच्या सोबतचा, घराला घर दाराला दार लागून असलेला हा समाज होता. ही जी वीण विस्कटली त्याला जबाबदार कोण आहे? आज प्रत्येक माणूस एकमेकांकडे संशयानं बघायला लागलाय, प्रत्येक माणूस दुसऱ्याची जात बघायला लागला, त्याची जात विचारतोय संशयानं. हे जे संशयाचं वातावरण निर्माण झालं त्याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार जरांगे पाटलांचं आंदोलन आणि जरांगे पाटलांना सल्ला देणारी मंडळी आहेत. जोपर्यंत मराठा समाजाचे या महाराष्ट्रामध्ये शांततेनं 56 मोर्चे झाले, त्या मोर्चामध्ये इथला ओबीसी सुद्धा सहभागी होता. ना कुठल्या नेत्यानं त्यांच्यावरती टीका केली, ना कार्यकर्त्यांनी टीका केली, ना त्यांच्या आंदोलनाला विरोध केला. ज्यावेळी ओबीसी मधूनच रिझर्वेशन आणि ज्यावेळी ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं गेलं त्यावेळी ओबीसीनी सुद्धा स्वतःचं अनालिसिस करायला सुरुवात केली. पण ओबीसीमधून ते मागतायत काय? ते म्हणतायत ओबीसीच्या आमच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या नोंदी आम्हाला द्या. नोंदीच तर मागतायत ते. जर त्यांची नोंदी दिल्या जात नसतील, एक साधं उदाहरण आहे, आता 54 लाखांपेक्षा जास्त नोंदी सापडल्या. या जर नोंदी सापडल्या असतील याचा अर्थ त्या आतापर्यंत सापडलेल्या नव्हत्या, याचा अर्थ त्यांचा आरक्षणाचा अधिकार नाकारला गेला. माझं म्हणणं असं आहे की कुणबीच्या आरक्षणाला कुठल्याही ओबीसीच्या नेत्याचा, कार्यकर्त्याचा, ओबीसीचा विरोध नाही, कारण मंडल आयोगामध्येच कुणबी इन्क्लूड आहे. हो. त्यामुळे बाय डिफॉल्ट कुणब्याला कोणी विरोध करायचा प्रश्नच उरत नाही. मग विरोध आहे कशा? विरोध सरसकट आणि सगळ्या सोयऱ्यांना ज्यावेळी ओबीसी मधूनच आम्हाला रिझर्वेशन पाहिजे ही अवास्तव मागणी ज्यावेळी जरांगे पाटलांकडून आली त्यावेळी या ओबीसीनी आणि ओबीसीच्या नेत्यांनी त्यांना विरोध केलेला आहे. कारण त्याचं कारण असं आहे, सरसकट मराठा समाजाला जर रिझर्वेशन दिलं गेलं तर ज्या पंचायत राजमध्ये ओबीसींना रिझर्वेशन आहे तिथं सरसकट मराठा जर आला तर त्या मराठा समाजाच्या उमेदवाराच्या तुलनेमध्ये गावगाड्यामधला परीट, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार गावगाड्यामधला त्या तुलनेमध्ये टिकू शकणार संपून जाईल ही भीती. संपून जाईल, 100% संपून जाईल. हा संघर्ष राजकीय आहे का? मी जरांगे पाटलांना सुद्धा याच व्यासपीठावरून याच मुलाखतीच्या दरम्यान एक प्रश्न विचारला होता. ओबीसींच्या मनात जी आज अस्वस्थता आहे, भावना आहे, राजकीय आपलं जे अस्तित्व आहे ते धोक्यात येईल ही भीती ओबीसींच्या मनात आहे.
तुम्हाला वाटतं त्याच्यासाठी हा विरोध आहे? निश्चित जरांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे फॉलोअर्स यांना फक्त या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमधलं पंचायत राजमधलं रिझर्वेशन त्यांच्या दृष्टिकोनातून टार्गेट आहे. शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये प्रायव्हेटायझेशन झालंय. आपण 2023-24 सालामध्ये राहतो आहोत आणि प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर शिक्षण आणि नोकऱ्या किती आहेत याचा एक संशोधनाचा विषय आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन पंचायत राजचं जे काय सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि त्या पंचायत राजमध्ये ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत वेगवेगळ्या कन्सिस्टन्सीमध्ये 50% रिझर्वेशन, म्हणजे जवळजवळ 27% ओबीसी VJNTचं आणि त्यानंतर SC STचं रिझर्वेशन. म्हणजे गावगाड्यामध्ये जी काही मानाचं, खोट्या अभिमानाचं, सन्मानाची जी काही पदं आहेत ती पदं टार्गेट करण्यासाठी मला वाटते जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी. पण अनेक जणांचं म्हणणं आहे की आम्हाला नको आहे ते राजकीय आरक्षण. मग नको असेल तर ते मग कालचं दिलेलं रिझर्वेशन फॉलो करत नाही, तयार नाही आहेत त्या गोष्टीला. त्यांना ओबीसी मधूनच यायचंय आणि ज्यावेळी तुम्ही ओबीसी मधून येता त्यावेळी बाय डिफॉल्ट इथलं पंचायत राजमधलं रिझर्वेशन मिळतं. आणि आजही महाराष्ट्राच्या पंचायत व्यवस्थेमध्ये खोटे ओबीसीचे दाखले घेऊन घुसखोरी केलेले अनेक ओबीसी, ज्याची संख्या हजारो लाखोमध्ये आहे. जबाबदारीने मी तुमच्या समोर बोलतोय. आणि मग सामाजिक न्यायासाठी ही जी लोकशाही आहे, ही व्यवस्था आहे, या संविधानामधली मूलभूत तत्व आहेत, या तत्वांना कुठंतरी थ्रेड्स जात आहेत डायरेक्ट. म्हणून आम्ही ओबीसी मधून रिझर्वेशनला विरोध करतो आहोत. या महाराष्ट्रात मराठा समाज हा मोठा भाऊ ह्या भूमिकेत आजवर राहिला. ह्या मोठ्या भावानं सगळ्यांना सोबत नेलं. पण आज मोठा भाऊ अस्वस्थ इतका का आहे तुम्हाला वाटतं? मराठा समाजाच्या या आंदोलनाला सामान्य माणसाचा इतक्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा का मिळतोय? तुम्ही केवळ ओबीसी नेते म्हणून नाही, मी समाजशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारतो. ही अस्वस्थता इतकी टोकाला का गेली? नाही, ही अस्वस्थता एक मराठा समाजाचं एक बेसिक तत्व सांगतो. गेल्या शेकडो वर्षापासूनचं त्यांचं प्रोबेशन हे राजकारण आहे, समाजकारण आहे आणि लिडिंग आहे हर एक सेक्टरमध्ये महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास. आणि ओबीसी जे कारुनारू आहेत, बलुतेदार अलुतेदार आहेत, जे भटके विमुक्त जाती जमातीमधले आहेत, त्यांचं प्रोबेशन हे इथल्या व्यवस्थेशी आहे, इथल्या कामाशी आहे, अलुत्या बलुत्याशी आहे. ती लोक अनऑर्गनाइज्ड आहेत. यांनी रात्री 12ला जरांगीनी जरी एखादी सभा बोलवली तर लाखोचा जनसमुदाय येतो. परंतु ओबीसीचा 50% मोठा क्वांटम असून सुद्धा दिवसा 12ला जरी एखादं आंदोलन ठेवलं तरी तिथं लोक जमत नाहीत. त्याचं कारण असं आहे की लीड करणारा इथला शासक आणि ज्याचं प्रोबेशन राजकारण आहे, ती लोक तुम्हाला झुंडीनं दिसतील, पण 50% लोक एकत्रित येत नाहीत. म्हणजे त्यांना त्यांच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव नाही असं इथल्या व्यवस्थेनं गृहीत धरलंय का त्यांना? त्यांना मला हेच विचारायचं, थोडा टोचणारा हा प्रश्न आहे तुम्हाला, पण मला उत्तर हवं आहे त्याचं. जसं तुम्ही शासक वर्ग म्हणता मराठा समाजाला महाराष्ट्रातला, अगदी तशाच प्रकारे ओबीसी मधल्या सुद्धा काही जाती शासक आहेत. किती पर्सेंटेज आहे आणि ओबीसी मधल्या त्या जाती शासक आहेत, त्या जातींनी आरक्षण घेतलं आतापर्यंत, आरक्षणाचे फायदे घेतले, अशा प्रकारचा आरोप आतापर्यंत झालेला आहे. ओबीसी मधल्या जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांचा आवाज कुठे आहे? त्यांचा आवाज कोण बोलतंय? त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे? त्यांना आरक्षणाचा लाभ किती? या लोकशाही सवाल सुद्धा विचारला जातोय. ओबीसी नेते त्याचं उत्तर देणार. निश्चित उत्तर देईन मी. या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना जे रिझर्वेशन दिलं गेलंय किंवा या रिझर्वेशन मधलं जे काही प्रतिनिधित्व पाहिलं असता त्याचं पर्सेंटेज आणि लोकसंख्येच्या प्रमाणामधलं रिझर्वेशन पाहिलं तर त्याचं 1 ते 5% सुद्धा बसत नाही. एका बाजूला भुजबळ पुढे येतात, एका बाजूला मुंडे पुढे येतात, एका बाजूला हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच ओबीसीचे नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व बघितलं तर दरवेळच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सरासरी 200 आमदार मराठा समाजाचे, सरासरी. देशाच्या संसदेमधले लोकसभेचे सदस्य बघितले तर सरासरी त्यांच्या लोकसंख्येच्या 3 पट प्रतिनिधित्व त्यांचं आहे. महाराष्ट्रामधल्या जेवढ्या डीसीसी बँका आहेत त्या जवळजवळ सर्व डीसीसी बँकांचे अध्यक्ष हे मराठा समाजामधले आहेत. आणि मग चिलिंग प्लांट असतील, साखर कारखानदारी असेल आणि या महाराष्ट्रामधलं शासन, नोकऱ्या, शिक्षण संस्था या सर्वांमध्ये रिझर्वेशन कशासाठी? रिझर्वेशन प्रतिनिधित्वासाठी. रिझर्वेशन गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, रिझर्वेशन लाभाची योजना नाही, रिझर्वेशन रेशनचं दुकान अजिबात नाही. रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आणि मग तुम्ही ज्या मायक्रो छोट्या जातीबद्दल तुम्ही बोललात, या मायक्रो जाती जर मराठा कम्युनिटी जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाली तर यांचा जो तंबू आहे तो जमिनीशी समांतर आहे.
आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एका कम्युनिटीचं मी उदाहरण देतो, ज्या कम्युनिटीमधून मी बिलॉंग करतो, धनगर कम्युनिटी. महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला या समाजाची संख्या आहे असं मानलं जातं. आमदार किती? त्या समाजाचा आमदार फक्त 1 आहे विधानसभेत. असं का? असं का? त्याचं कारण असं आहे की ते सामाजिक दृष्ट्या मागास आहेत. गेल्या 78 वर्षाच्या कालावधीमध्ये बहुसंख्येनं असणाऱ्या धनगर समाजाचा एकही उमेदवार देशाच्या संसदेमध्ये गेलेला नाही. मग त्यांनी काय खाल्लं असेल? या ओबीसी मधल्या मेजर जातीवरती जो आरोप होतोय त्या खासदारांची संख्या किती तुम्ही सांगू शकाल? की लक्ष्मण 5 हाके जाणार 10च्या का? निश्चित जाणार. कसे जाणार? जातनिहाय जनगणनेसाठी, जातनिहाय जनगणनेसाठी, सामाजिक न्यायासाठी, त्याचबरोबर ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमचा कायदा लिहिला जातो, इम्प्लिमेंट केला जातो, त्या कायद्याच्या सभागृहामध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर ओबीसीचं नेतृत्व असतं, प्रतिनिधित्व असतं, तर आत्ताचं सरकार, जे शासक कुठल्याही पक्षाचे असोत, जे निर्णय घेत आहेत ते निर्णय निश्चित घेतले गेले नसते. आणि ओबीसीच्या आंदोलनांना सापत्न वागणूक, सवतीच्या लेकराची वागणूक आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मात्र पायघड्या घातल्या जातात. हे या महाराष्ट्राला दिसत नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. 12 करोड जनतेचं दायित्व स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे या पुरोगामी महाराष्ट्राचे नेते आहेत. संविधानाची शपथ घेत असताना महाराष्ट्राच्या दायित्वाची तुम्ही शपथ घेतलेली आहात. परंतु ओबीसीचं आंदोलन एक चौंडीमध्ये झालं, एक आता कीर्तनवाडीला सुरू आहे, एक सावित्रीमाई फुले यांच्या जन्मगावी आदेश जमदाडे नावाच्या तरुणाचं आंदोलन होतं. त्या ठिकाणी त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी सुद्धा पोहोचत नाही. महाराष्ट्राच्या हाऊसमध्ये ज्यावेळी बिल आलं शासनाचं आत्ताचं सुक्रे समितीचं, त्यावरती 1 मिनिटाची चर्चा होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह अँगलनं होऊ शकत नाही. निगेटिव्ह तर दूरच राहिली. एक मतानं तुम्ही ठराव करता, त्या अहवालामध्ये लिहिलंय काय, त्या अहवालाचे निष्कर्ष कोणते आहेत, तुम्ही पटलावर मांडत नाही. लक्ष्मणजी, महाराष्ट्राच्या जनतेला हे कळायलाच मार्ग नाही. आता जरांगे पाटील आज त्यांच्या स्टेजवरून म्हणतायत हे सरकार आम्हाला धोका देतंय, हे सरकार आमच्यासाठी काही करत नाही, हे सरकार असं आहे. सरकारच्या विरोधी त्यांनी भूमिका पूर्णपणे घेतलेली आहे. तुम्ही म्हणताय सरकार त्यांच्यासाठी पायघड्या करतंय, सरकार त्यांना पायघड्या घालतंय, त्यांच्यासाठी मदत करत. या महाराष्ट्रामधली जेवढी सरकारं आहेत ते सरकारं फॅक्ट आणि फॅक्च्युअल पासून दूर पळत आहेत. त्याचं कारण असं आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत इथं कास्ट सेन्सस होत नाही, इथं इम्पेरिकल डेटा कलेक्ट होत नाही. इम्पेरिकल या शब्दाचा अर्थ असा शाही डाटा, म्हणजे आम्ही शासक. शाही डाटा म्हणजे गेल्या 78 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कोणती धोरणं राबवली, आम्ही पंचायत राजमध्ये रिझर्वेशन दिलं, त्याचा आउटपुट, ते रिझर्वेशन चॅलेंज होत असताना त्यांच्या बाजूनं इथला कुठलाही पक्ष आज बोलताना दिसून येत नाही, की जो जरांगे पाटलांच्या मतांच्या पोलरायझेशनच्या भीतीमुळं. मला असं म्हणायचं आहे, या महाराष्ट्रामधल्या सगळ्या पक्षाच्या नेतृत्वांना, सामाजिक तज्ज्ञांना, विचारवंतांना, साहित्यिकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. आरक्षण म्हणजे काय आहे? आरक्षण का दिलं गेलंय? आरक्षण कशासाठी दिलं गेलंय? आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्यासाठी आरक्षण दिलं गेलेलं नाही. आर्थिक मागण्या करायच्या आणि मागासवर्गीयांच्या यादीत आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणायचं, हे विरोधाभासी आहे, निश्चित विरोधाभासी आहे. आता ओबीसींची मागणी एक प्रकारे मान्य झाली की ओबीसींमधून आरक्षण आम्ही देणार नाही, किंवा देण्याच्या बद्दलची भूमिका सरकारनं घेतली नाही. वेगळं आरक्षण देण्याची भूमिका आता सरकारनं घेतलेली आहे. आंदोलक मात्र त्याच भूमिकेवर ठाम आहेत की त्यांना ओबीसींमधून आरक्षण हवं आहे. म्हणजे दिलेलं आरक्षण सुद्धा त्यांना मान्य नाही आहे. तुम्ही या सगळ्या तिढ्याकडे कसं पाहता? माझं जरांगे पाटलांना एकच म्हणणं आहे. जरांगे पाटील नेहमी म्हणतात की आमची लोक गरीब झाली, आमच्या लोकांवरती वाईट वेळ आली. त्याच वेळी ते कुणाला जबाबदार धरतात, तर ओबीसी रिझर्वेशनला जबाबदार धरतात. ते रिझर्वेशन, त्या रिझर्वेशनमध्ये आम्ही गेलो तर आमची सुधारणा होईल असा त्यांचा समज आहे. परंतु महाराष्ट्राची आजपर्यंत जेवढी बजेटरी अधिवेशनं झाली, जेवढी बजेट झाली दरवर्षाची, त्या बजेटमध्ये महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजना राबवण्यासाठी 0.4%, 0.5%, 0.6% बजेटरी तरतूद आहे. म्हणजे 1%च्या आत अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या या क्वांटमसाठी पुरं 1% बजेटरी तरतूद महाराष्ट्राच्या बजेटमध्ये असू शकत नाही. आणि मग जर अशी परिस्थिती असेल तर मग जरांगे पाटील ओबीसी मध्ये येऊन काय करणार आहेत? दुसरी बाजू, जरांगे पाटील नेहमी म्हणतात की ओबीसी मधल्या काही जातीने हे सगळं ओरबाडून खाल्लंय, आमच्या हक्काचं खाल्लंय. 1% सुद्धा जर बजेटरी तरतूद नसेल तर या ओबीसीनी काय खाल्लं असेल? म्हणून
या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कास्ट सेन्सस होणं अपेक्षित आहे. इम्पेरिकल डेटा मग कलेक्ट. मला प्रश्न पडला, किती छान डेटा तुम्ही सांगितला. 1% पैसा मिळाला ओबीसींना आतापर्यंत. 1%. 1%. तोही कशासाठी? मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, आश्रमशाळा आणि कुठेतरी महामंडळ आहेत त्यांना 5, 10 कोटी, 20 कोटी बरोबर. एवढं बजेट. जर 1% इथं पैसा मिळालेला असेल तर किमान 0.5% आंदोलनं तरी झाली पाहिजे होती ना. मग ओबीसीचे नेते जे आज इतक्या मोठ्या सभा घेत आहेत, आम्हाला 1% का दिला गेला, आम्हाला आमचे 99% कुठं गेले, हा सवाल विचारत ओबीसी रस्त्यावर येताना का दिसले नाहीत? माझा सवाल. कारण त्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं जिथं तिजोरी आहे, ज्या तिजोरीच्या चाव्या अर्थमंत्र्यांकडे असतात, मुख्यमंत्र्यांकडे असतात, तिथलं प्रतिनिधित्व हे ओबीसीचं नगण्य प्रतिनिधित्व आहे. आणि जे पण प्रतिनिधित्व आहे ते त्या पक्षाच्या अजेंड्यावरती काम करतंय. त्या पक्षाचा अजेंडा जो असेल त्या पद्धतीनं वागतंय. म्हणजे भुजबळांकडे तुमचा रोख आहे? सगळ्यांकडे. भुजबळांकडे फक्त रोख आहे? भुजबळ कारण नाही. आता काही दिवसांपूर्वी आव्हाडांनी आरोप केला की अजितदादा पवार अर्थमंत्री असताना ओबीसींचा निधी रोखायचे, आदिवासींचा निधी रोखायचे. हा आरोप कोणी केला? त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी आरोप केला, म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी आरोप केला. आता ते बाजूला झाल्याच्या नंतर मग आता त्यांच्यासोबत जे ओबीसी नेते ते कोण आहेत? छगन भुजबळ आहेत आता त्यांच्यासोबत. सगळेच नेते, त्याच्याबद्दल ते ब्र काढत नाहीये. सर्वच नेते असं मी म्हणेन. महाज्योतीला निधी देत असताना हात आकडता घेतला जाऊ शकतो. त्याच वेळी सारथीला निधी दिला जात असताना हजारो कोटीचा निधी दिला जातो. 50% क्वांटम कुणीकडं आणि 14-15% क्वांटम कुणीकडं. कुणबी हा ओबीसी मध्ये इन्क्लूड होतो. आणि जर मग मराठापासून कुणबी जर वगळला तर 14-15-16% पुढे मराठा कम्युनिटीची संख्या जात नाही. तिकडे हजारो कोटीचा निधी दिला जातो आणि अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या लोकांसाठी 100-500 कोटी रुपयाचा निधी सुद्धा मिळत नाही. ही दुजाभावाची वागणूक नाही ओबीसींच्या बरोबर या महाराष्ट्रामधले. म्हणून मी तुम्हाला मगापासून सांगतोय की या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये म्हणजे जे राज्यकर्ते असतात, जे रूलर असतात, जे शासक असतात, ते मागास असू शकत नाहीत. ज्यांच्याकडे 200 कारखाने असतात, ज्यांच्याकडे शेकडो शिक्षण संस्था असतात, ज्यांच्याकडे शेकडो चिलिंग प्लांट असतात, ज्यांच्याकडे गावगाड्यातली समाज व्यवस्थेमधली उपजाऊ जमीन असते, ती लोक सामाजिकदृष्ट्या मागास कसे? हे मी म्हणत नाही. हे सुप्रीम कोर्टानं 500-600 पानाच्या जजमेंटमध्ये प्रत्येक गोष्टीवरती ॲनालिसिस केलेलं आहे. त्याकडं मराठा समाजातले विचारवंत तज्ज्ञ मंडळी आणि जरांगे पाटलांना मार्गदर्शन करणारी मंडळी त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटकडं जो केस लॉ आहे त्याच्याकडे पाहताना दिसून येत नाही. आता तुमची मुलाखत पाहिल्यानंतर तर मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्यांना प्रश्न पडेल की ओबीसींकडे काहीच नाहीये. Yes. आणि मराठा समाजाकडे आज सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. सरकार त्यांच्यासाठी उपलब्ध करते. उदाहरण देतो. जरांगे पाटलांची मुलाखत जर मी पूर्ण करतो, जरांगे पाटलांची मुलाखत घेतल्यानंतर किंवा त्यांच्या रोजच्या बाईट ऐकल्यानंतर वाटतं की आमची लेकरं बाळं आज उपाशी आहेत, आमच्या ताटात काहीच नाही, आम्ही उपाशी आहोत असं ते सांगतायत. वस्तुस्थिती काय आहे नेमकी? वस्तुस्थिती अशी आहे की जरांगे पाटील एकीकडे गरिबांचं आणि गरजवंतांचा लढा म्हणतात आणि दुसरीकडे म्हणतात की सरसकट मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. म्हणजे जरांगे पाटलांना असं म्हणायचं आहे का विखे पाटलांना पण मिळालं पाहिजे, जयंत पाटलांना पण मिळालं पाहिजे? मी नावं घेतो डायरेक्ट की जे कायम रिपीट अगेन अँड अगेन इथल्या व्यवस्थेमध्ये आहेत. पवार असतील, मोहिते पाटील असतील, कोल्हे असतील, वळसे पाटील असतील. सरसकट म्हणजे ह्या लोकांना पण रिझर्वेशन मिळावं अशी जरांगेंची मागणी आहे का? आणि मग जर हे सरसकट जर मिळणार असेल तर मग गरजवंतांना न्याय भेटेल का? गरजवंतांना ती संधी उपलब्ध होईल का? म्हणून मी जरांगेंच्या नेहमी त्यांच्या भूमिकेवर मी नेहमी त्यांची अवकात काढतो साध्या सोप्या भाषेमध्ये. कारण हे खूप सिरियस आहे. सरसकट म्हणायचं आणि गरजवंत म्हणायचं आणि सरसकटांना मागायचं. गरीब असू शकतात ना, त्याच्यासाठी वेगळ्या तरतुदी आपल्या संविधानात आहेत ना. एक उदाहरण सांगतो प्रतिनिधित्वाचं. सांगली, फक्त सांगली जिल्हा आपण घेतला तर त्या सांगली जिल्ह्यामध्ये 8 विधानसभेचे प्रतिनिधी आहेत, म्हणजे 8 आमदार आहेत. त्या 8 आमदारापैकी 6 आमदार हे मराठा समाजाचे आहेत, 1 आमदार SC मधून येतो आणि 1 आमदार ब्राह्मण समाजामधून येतो. तसंच उदाहरण सोलापूर जिल्ह्याचं, म्हणजे अशा अनेक जिल्ह्यांचं मी तुम्हाला उदाहरण सांगू शकतो. जर मग एका 8 विधानसभेच्या प्रतिनिधीपैकी 6 प्रतिनिधी जर मराठा समाजाचे असतील तर तिथल्या व्यवस्थेवर वर्चस्व कोणाचं? पण त्यांचा राग आहे ना. ते म्हणतायत ना की ह्यांनी आमचं वाटोळं केलं, जे समाजाचे कारभारी होते त्यांनीच आमचं वाटोळं केलं. येस, बरोबर आहे. असं ते म्हणतायत ना. पण मग ते सरसकट मागणी करतायत, सगळ्या सोयऱ्यांची मागणी करतायत. सरसकट या शब्दाचं डेफिनेशन ठरवावी शासनानं. सरसकट म्हणजे गरजवंत असं जरांगेंना म्हणायचं का? त्यांना कळलं का आरक्षण म्हणजे काय, आपण काय मागणी करतो आहोत, कुठून मागणी करतो आहोत? आता सध्या
गरिबांचा आणि गरजवंतांची डेफिनेशन आपण करायची म्हटलं तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचा 10% रिझर्वेशन दिलंय. आणि मग हे 10% रिझर्वेशन का फॉलो करत नाहीत जरांगे पाटील? जे गरिबांसाठी आहे, जे गरजवंतांसाठी आहे, जे घटनेमध्ये दुरुस्ती करून दिलंय, जे कधीही चॅलेंज होणार नाही, ते रिझर्वेशन का नको आहे? आणि मग ते रिझर्वेशन जर सोडलं, तुम्ही ओबीसी मध्ये आलात तर ते 10%ला ते मुकणार आहेत. 10%पैकी म्हणजे 10% जे EWS आरक्षण आहे, हा भविष्यात असं होऊ शकतं ओबीसीतल्या काही जाती आम्हाला ओपन करा आणि EWS आरक्षण द्या, आम्हाला मागणी करू शकतात. तशी परिस्थिती असली पाहिजे. गरिबीची कन्सेप्ट ठरवली कुणी? म्हणून म्हणतो इम्पेरिकल डेटा आला पाहिजे. गरिबीची व्याख्या जरांगे पाटील 20 एकरावरून 2 एकराची सांगत असतील तर गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आजही इथल्या समाज व्यवस्थेमध्ये जमिनीशी समांतर पालं करून राहावं लागतं. आज गावगाड्यामध्ये एखाद्या पारद्याचं, एखाद्या कैकाड्याचं घर त्याला 8 दिवसाच्या पुढं त्या गावामध्ये राहता येत नाही, त्याला व्यवस्था इथं राहू देत नाही. आजही बेरड बेडर रामोशी समाजातल्या गुन्हेगार जमातीमध्ये जन्माला आलेल्या लोकांना कच्चे कैदी म्हणून सर्वात जास्त कुणाची पिळवणूक होत असेल तर त्या या भटक्या विमुक्त जाती जमातींची होते. याचं उत्तर जरांगे देणार आहेत? याचं उत्तर जरांगेंना माहित आहे? हे या सगळ्या गोष्टींवरती विचार झाला पाहिजे. म्हणून मराठा समाजाची रिझर्वेशन, मराठा समाज हा प्रेस्टिजियस कम्युनिटी आहे, डॉमिनेटिंग कास्ट आहे, हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय, मी म्हणत नाही. आणि मग यावरती विचार इथले तज्ज्ञ विचारवंत, ओबीसीतल्या अनेक जाती एका GR वर त्यांनी ओबीसी मध्ये घातल्या, मग त्यावेळी तुम्हाला मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याची संधी होती. अशा प्रकारची सुद्धा एक मांडणी केली जाते, त्यांच्या विरोधात ती मांडणी केली जाते. तथ्य आहे ते. कारण रिझर्वेशन पॉलिसी ठरवली जात असताना इथलं सामाजिक बॅकवर्डनेस, सामाजिक मागासलेपण आणि इथलं लिटरेचर, इथली समाज व्यवस्था आणि समाज व्यवस्थेमधली उतरंड, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही रिझर्वेशनची पॉलिसी राबवली गेलेली आहे. आणि ही रिझर्वेशनची पॉलिसी राबवली जात असताना या देशाच्या संसदेमध्ये 78 बॅरिस्टर होते. मानवतेचा दृष्टिकोन, उदारतेचा दृष्टिकोन, गावगाड्यामधल्या 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, फक्त ओबीसी पुरतं बोलायचं झालं तर, शेड्यूल कास्ट, अनटचेबिलिटी, शेड्यूल ट्राईब्स ज्यांचं ट्रायबलनेस आहे, आणि ओबीसी ज्याला या समाजव्यवस्थेमध्ये ज्याचं शारीरिक श्रमाचं काम ज्याच्याकडून करून घेतलं गेलं, ज्याला स्वच्छतेचं काम करायला लावलं, शारीरिक श्रमाचं काम करायला लावलं, त्या लोकांना प्रतिनिधित्वासाठी हे रिझर्वेशन दिलं. माझा शेवटचा प्रश्न आहे, आज जे आरक्षण दिलेलं आहे राज्य सरकारनं, 10% आरक्षण दिलं नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला. तुम्ही मागास आयोगाचे सदस्य राहिलेले आहात, तुम्हाला वाटतं का हे आरक्षण टिकेल? मला असं वाटतं की स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या पुनर्गठनापासून ते स्टेट बॅकवर्ड कमिशनने अडॉप्ट केलेली मेथडॉलॉजी, याच्यावरतीच माझं ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन यासाठी आहे की ज्यावेळी एखादी कम्युनिटी मागासलेपणा संदर्भात एखादा TOR शासनाचा येतो, त्यावेळी एंटायर महाराष्ट्राचा सर्वे व्हायला हवा, एज्युकेशनची सरासरी यायला हवी, गळतीचं प्रमाण कुणाचं किती हे यायला हवं, शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या लोकांचं टोटल सर्वे व्हायला हवं. घाईघाई झालंय, घाईघाई झालंय, लिटरेचर तपासलं गेलेलं नाही. आजपर्यंत 10 आयोग म्हणण्यापेक्षा समित्या, वेगवेगळे आयोग, सुप्रीम कोर्टाला काय म्हणायचंय, मार्लापल्ले न्यायालयाला काय म्हणायचं होतं, जे औरंगाबाद हायकोर्टाचं आहे, हे सगळे म्हणजे बापट कमिशन असेल, खत्री कमिशन असेल, सराफ कमिशन असेल, गायकवाड आयोगाचं निकाल विरोधात गेलेला असेल, राणे कमिटीच्या विरोधामध्ये निकाल गेलेला असेल, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट एवढं 650 पानाचं जजमेंट आहे, तरीही तुम्ही रिपीट अगेन अँड अगेन त्याच गोष्टी करताय. काय असं संशोधन केलं सुक्रे समितीनं? कोणतं लिटरेचर तपासलं? कोणता आजपर्यंतची जेवढी जजमेंट आलेली आहेत या मागणी संदर्भात त्याच्यावरती काय अभ्यास केला या समितीनं? बरं, अभ्यास केल्यानंतर जी माहिती गोळा केली गेली त्याच्यावरती सुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून माझं ऑब्जेक्शन आहे. तुमचं आणि जरांगे पाटील यांचं एकमत आहे ह्या मुद्द्याबद्दल? येस, कारण हा जो सर्वे केला गेलाय, एका बाजूला क्वेश्चनर दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. पण हे सगळं करणारी तर सामान्य माणसं नाही आहेत ना, शासन आहे. नाही, शासन पण नाही. मी तर म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन हा मागास आयोगावर कोण काम करत होतं, कोण काम करत आहे? मराठा समाजातली सगळी अभ्यासक मंडळी आहेत, ही कायद्याचं ज्ञान असलेली ही सगळी मंडळी आहेत, माजी न्यायाधीश आहेत ही सगळी मंडळी, समाजामधले बुद्धिवादी ही सगळी मंडळी आहेत, अभ्यासक आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून समाजासाठी केलेलं हे आरक्षणाचं आहे प्रयोजन आहे ना, केलेलं आहे. परंतु आता जो सर्वे झाला हा संविधानिक तत्वांना तिलांजली देऊन सर्वे झाला.
कारण एका बाजूला क्वेश्चनर दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला उत्तरपत्रिका दिली गेली. या प्रश्नाचं हे उत्तर द्या अशा पद्धतीनं सांगितलं गेलं Mixing झाली? मास कॉपी झाली. या महाराष्ट्रामध्ये मी जबाबदारीने बोलतोय, वास्तव बोलतोय, ही मास कॉपी झाली. उत्तर तुम्हाला 95-99% मार्क्स मिळतील. आणि ही जी माहिती तुम्ही भरून घेतली, ही माहिती क्रॉस चेक करण्याची, क्रॉस व्हेरीफाय करण्याची कुठलीही यंत्रणा ना स्टेट बॅकवर्ड कमिशनकडे होती ना शासनाकडे होती. आणि मग खोटी माहिती जर कोणी भरली असेल तर त्याला तुम्ही काय शिक्षा करणार आहात याचं डिक्लेरेशन कुठंही आयोगाकडून नव्हतं आणि शासनाकडून नव्हतं. आणि मग जर मास कॉपीद्वारे जर तुम्ही 95-99% जे काही त्यांनी काय तर निष्कर्ष आम्ही मीडियामध्ये पाहतोय असे निष्कर्ष काढले असतील तर ते निष्कर्ष फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती आहेत का आणि ते सन्माननीय न्यायालयापुढे टिकतील का याचा विचार महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेनं करायचा आहे. नक्कीच. आणि ती कसोटी निश्चितपणे या कायद्याला, नव्या कायद्याला सुद्धा त्या कसोटीला सामोरं जावं लागणार आहे. आज या मुलाखतीच्या माध्यमातून ओबीसींची बाजू जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. खरं तर तुम्ही गेली अनेक वर्ष या सगळ्या चळवळीमध्ये काम करताय, अभ्यास करताय आणि ती अभ्यासपूर्ण मांडणीच्या माध्यमातून तुम्ही आज ओबीसींची ही भूमिका या व्यासपीठावरती मांडलेली आहे. जे प्रश्न दोन्ही बाजूने ते प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्याची उत्तरं दिली. बाकी जनता ठरवेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेला सुद्धा हवी आहेत. या मुलाखतीतून काही प्रश्नांची उत्तरं नक्की त्यांना मिळालेली असतील अशी अपेक्षा करूया. या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.